आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण शहरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरला भेट देत दुबैया कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत। पाहुयात हा सविस्तर वृत्तांत। श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे जाऊन दुबैया कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासन आवश्यक ती सर्व पावले उचलेल अशी ग्वाही दिली। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। त्यांनी सांगितले की ही घटना अत्यंत निंदनीय असून मी स्वतः पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे। आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। श्रीरामपूरमधील गुन्हेगारीची पाळीमुळे उखडून टाकण्यासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वेळेत आणि प्रभावी कारवाई झाली असती तर गुन्हेगारी एवढ्या प्रमाणात वाढली नसती असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले। त्यांच्या या वक्तव्यानंतर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। दरम्यान आकाश दुबैया यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे। कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना। निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यवसाय धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते। ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे त्याची चौकशी करावं लागेल। परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याचे पाळंमुळं उखडून काढली पाहिजे। राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात चर्चा झालेली आहे। परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे। परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे। म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी। मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण त्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी। हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये। आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचं आता या शहराचं नावलौकिक होतोय। त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे। ज्या पद्धतीने पाहिलं तर पोलीस कारवाई करतात, गुन्हेगारांना अटकही करतात, मात्र त्यांना कायद्याचा धाक नाही येते। काही दिवसात जामीन घेऊन बाहेर येतात तर पुन्हा अशा प्रकारचे, त्यामुळे कुठेतरी कायद्यात आता बदल करणं गरजेचं आहे। अशा जे नवीन कायदे आले त्यामुळे पोलिसांनाही अनेकदा काही बंधनं येतात कारवाई करताना। हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे। त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची, त्याच्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायद्यात बदल असतील ते सुद्धा आपण केलेले आहेत सरकारने। सरकारचं प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं, याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे। आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात तात्काळ
या संपूर्ण शहराची साफसफाई करा. जेवढे कटके कुठे गुन्हेगारांना काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत, किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतो आहे, जेन्युअल मग त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात. त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहेत. परंतु मला वाटतं एक मोठा क्लीनअप कॅम्पेन, एक मोठी स्वच्छता मोहीम, या गुन्हेगारांची गुन्हेगारांचं उच्चाटन करण्याची मोहीम या शहरामध्ये जोपर्यंत हाती घेतली जात नाही, तर पण लोकांच्या भीतीचं मनाचं दडपणही कमी होणार नाही, सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार नाही. ते गेल्या 10-15 वर्षात जी गुन्हेगारी श्रीरामपुरात वाढली, त्याला तुम्ही कोणाला कारणीभूत धरतो, काय कारण तुम्ही? दुर्दैवानं नाही, आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलींना पळून नेण्याचे प्रकार घडले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. कारण लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वीच्या घटना ज्या घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळेला जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये, तर हे गुन्हेगार एवढी वाढली नसते. पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे SP आहेत, आता आमचे ॲडिशनल SP आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केले आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समूळ उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही, हे मी त्यांच्या माध्यमातून मी जनतेला आश्वासित करू इच्छितो. राजकीय सूत्रधार आहेत, त्यांना राजकीय आश्रय असतो, त्यामुळे ते त्या अशा व्यक्तींसंदर्भात आता काय कारवाई केली जाईल? नाही, ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांनाही मी सांगेल असं की कारण वास्तव त्यांच्यासमोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल, पाठवत असेल, वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.